नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। तर पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे। नागपूर मनपाची जाहिरात जी आहे तर ती नुकतीच आलेली आहे। आधी काय व्हायचं की उठा सकाळ जाहिरात येण्याची वेळ झाली, आता रात्रीच जे आहे तर ते झोपू दिलं जात नाही आहे, कारण की सायंकाळच्या वेळेला जाहिराती येत आहेत। तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। आपण जे म्हणत होतो की सरकार 75,000चं टार्गेट ठेवून आहे, तर ते नक्कीच आपल्याला प्रत्यक्षात देखील उतरताना दिसतंय। बघा, नुकतेच काही जीएमसीच्या ॲड आलेल्या होत्या, मीरा भाईंदर आलेली होती, ठाणे आलेली आहे, आता ही नागपूर मनपाची आहे आणि काही दिवसात जे आहे तर ते लगेच नाशिक मनपाची जाहिरात जी आहे तर ती देखील आपल्याला इथं बघायला मिळणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बघा नागपूर महानगरपालिका तर यांच्याकडून आपल्याला ही जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळते 22/8/2025 रोजी, म्हणजे सायंकाळी आज ही जाहिरात आलेली आहे। पदभरतीची सविस्तर जाहिरात, त्यांनी सविस्तरच जाहिरात दिलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी गट क संवर्गातील जी पद आहेत तर त्यांचा इथं समावेश केलेला आहे। बघा, नागपूर मनपा भरतीसाठी मित्रांनो पदवीधर उमेदवारांना खूप चांगली संधी आहे, कारण की याच्यात दोन अशी पदं असणार आहे, एक तर आपलं लिपिक आणि दुसरं एक पद आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला पुढे सांगतो। तर त्याला पदवीधर उमेदवारांना अप्लाय करता येणार आहे, म्हणून जे कोणी तयारी करत असतील ना मनपाची त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे। आणि याच्यासाठीच आपण ही नागपूर मनपा रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लॉन्च केली। 174 जागांसाठी ही बॅच असणार आहे। याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स 1499 मध्ये 99 मध्ये असणार आहे आणि ही ऑफर फक्त पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे। आणि यासोबत जर तुम्ही GM10 आपला हा सिक्रेट कोड यूज केला तर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळणार आहे। यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, तसेच आपला हा नंबर आहे, यांना देखील तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकतात। बघा, अर्ज सादर केले जाणार आहेत 26/8 पासून तर 9 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर एकदम कमी वेळ ते तुम्हाला देणार आहेत अर्ज करण्यासाठी। ओके, पुढे कोणती कोणती पद आहेत, पद समजून घ्या मित्रांनो, खूप चांगले पदवीधरांना खूप चांगली संधी। बघा, कनिष्ठ लिपिक S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200। किती जागा आहे? 60 जागा। एवढ्या जागा शक्यतोवर मनपामध्ये येत नाही, खूप चांगली संधी आहे नागपूरसाठी। आणि पुढचं एक पद आहे कर संग्राहक, याची पण वेतन श्रेणी S6 आहे 19,900 ते 63,200। बघा, जागा किती आहे? 74। आणि मी जर तुम्हाला सांगितलं की दोघांची पात्रता सारखीच आहे, मी तुम्हाला लगेच पुढे सांगतो। बघा, विधी सहाय्यक S14 ची वेतन श्रेणी म्हणजे PSI STI ISO लेवलचं आहे 38,600 ते 1,22,800, फक्त 6 जागा आहेत। पुढे ग्रंथालय सहाय्यक S6 आहे, याची वेतन श्रेणी 8 जागा आहेत। पुढे स्टेनोग्राफर याची S14 असतं, यांची वेतन श्रेणी 10 जागा आहेत। पुढे लेखापाल रोखपाल S13 ची वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400, 10 जागा आहेत। पुढे सिस्टीम अनालिस्ट S14 ची वेतन श्रेणी मित्रांनो, आणि पुढे मी तुम्हाला पात्रता पण सांगतो, एकच जागा आहेत। हार्डवेअर इंजिनियरच्या 2 जागा आहेत, S14 वेतन श्रेणी। डेटा मॅनेजर S14 एक जागा, आणि प्रोग्रामर S8 ची वेतन श्रेणी 25,500 ते 21,100। अशा किती जागा आहेत? 174। जर तुम्ही आता हे पाहिलं तरी संपूर्णपणे नॉन टेक्निकलची ॲड आहे, कारण की टेक्निकलची ॲड मित्रांनो नुकतीच याची झालेली आहे, कारण की त्याच्या नागपूरची टेक्निकलची जी आपली सिव्हिल वगैरेची जाहिरात होती तर ती येऊन लागली ती, आता नॉन टेक्निकलसाठी बाकी होती। बघा, ज्युनियर लिपिकसाठी जर मी पाहिलं तर 60 जागा आहेत। या 60 जागांचं कॅल्क्युलेशन बघा, अनुसूचित जातींसाठी 7 जागा, जमातींसाठी 9 जागा, VJHR NTB 3, NTC 5, NTD 3, SBC OBC ला मात्र इथं 0 आहेत बरं का, म्हणजे ही गोष्ट बघण्यासारखी मित्रांनो। OBC ला इथं पूर्णपणे इथं 0 जागा आहेत, म्हणजे OBC ला कुठलंही पद राखीव नाही, म्हणजे तुमचं उपयोग नाही। म्हणजे NCL लावा वगैरे, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट लावा, त्याला काहीच फायदा होणार नाही, कारण की 0 जागा आहेत। पण तुम्हाला ओपन मधून अप्लाय करता येईल। SCBC 6, EWS 6 अशी 46 पद राखीव आहेत, आणि अराखीव म्हणजे ओपन साठी 14 पद। मग OBC उमेदवारांनी या 14 पदांसाठी कॉम्पिटिशन जे आहे तर ती करावी लागणार आहे तुम्हाला। बघा, शैक्षणिक अर्थ लक्षात घ्या। बघा, कनिष्ठ लिपिकसाठी काय सांगितलं की उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, प्लस त्यासोबत काय पाहिजे, मराठी 30चं टायपिंग पाहिजे आणि इंग्रजी 40चं पाहिजे, आणि दोन्ही पाहिजेत बरं का। व हा शब्द आले म्हणजे अँड आलेले, म्हणजे इंग्लिश 40 आणि मराठी 30चं असलं पाहिजे। त्यासोबतच संगणक अर्थ पण ठीक आहे, याला मुदत भेटते आपल्याला, पण हे आत्ताच लागतं, म्हणून टायपिंग वाल्या उमेदवारांना मात्र लई भारी संधी आहे। सेम तुम्ही इथं वाचा ना, काही बदल आहे का या शब्दांमध्ये? बघा, कोणत्याही शाखेची पदवी, मराठी 30, इंग्रजी 40, म्हणजेच काय की याला 74 काहीतरी पद आहेत, याला 74 पद आहेत, याची 60 पद आहेत, म्हणजे ज्याच्याकडे टायपिंग पदवीधर आहे त्यांनी 2 ठिकाणी अप्लाय करायचं, नक्की त्याला फायदा होणार आहे। पुढे विधी सहाय्यकला मात्र बघा, विधीची लॉची डिग्री जी आहे लागणार आहे, त्यासोबतच त्याला 5 वर्षाचा वकिलीचा अनुभव लागणार, ही थोडीशी कॉम्प्लिकेट आहे, पद पण कमी आहेत। पुढे ग्रंथालय सहाय्यक, याच्यासाठी काय पाहिजे, तुमची SSC ची पदवी तुमची पूर्ण पाहिजे, त्यासोबतच ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स पाहिजे। स्टेनोग्राफरसाठी तुम्हाला माहिती आहे कोणत्याही शाखेची पदवी चालते, मराठी 80चं, लघुलेखनाचं 80चं सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इथं लागणार आहे। पुढे
लेखापाल, रोखपाल याच्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे तुमच्याकडे. कोणती? वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे. पुढे सिस्टीम अनालिस्ट, तर तुमच्याकडे बी कम्प्युटर पाहिजे आहे, बी कम्प्युटर पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टीम अनालिसिस, प्रोग्रामिंग अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. आता एखाद्या आयटीला जर 3 वर्षाचा अनुभव असेल तर तो आय थिंक याला काही H14 वगैरेची वेतन श्रेणी असेल, 35,400 इन हँड, त्याला 50 येईल. पण जो आयटी वाला असेल तो ऑलरेडी 2-3 लाख रुपये महिना कमवत असेल. पण ज्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे बरं का. हार्डवेअर इंजिनियर, तर याच्यामध्ये बघा पुन्हा बी कम्प्युटर, कम्प्युटरवाल्यांना मात्र चांगली संधी आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर मध्ये पदविका आणि 5 वर्षाचा अनुभव पाहिजे, त्याला 5 वर्षाचा अनुभव इथं विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रोग्रॅमर काय पाहिजे, संगणक अभियांत्रिकीमधील डिप्लोमा पण चालणार आहे. इथं बघा इथं पदवीच नाही पाहिजे, इथं डिप्लोमा पण चालणार आहे. त्याच्यासोबत याला 1 वर्षाचा अनुभव लागणार, म्हणजे प्रोग्रॅमरसाठी मात्र तुम्ही फॉर्म भरू शकता. तो एक चांगली सिस्टीम आहे. पुढे डेटा मॅनेजर, पुन्हा बी कम्प्युटरवाल्यांसाठी चांगला आहे, पण इथं पण 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव जो आहे तर तो मागितलेला आहे. ओके, आता वयोमर्यादेबाबत लक्षात घ्या. 9/9/2025 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे 18 ते 38. मागासवर्गीयांसाठी 43 तेवढी वयाची अट असणार आहे. पुढे परीक्षेचे स्वरूप जर पाहिलं तर ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. मागील ही जी परीक्षा होती यांची आता टेक्निकलची TCS घेतली, मे बी ही TCS घेणार आहे बऱ्यापैकी. गट क साठी 100 प्रश्न असलेली 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील आणि तुम्हाला कालावधी देखील 2 तासाचा मिळणार आहे. आणि नागपूर मधूनच ग्रुप टायमिंग हे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, तर मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये ग्रुप टायमिंग पण तुम्हाला सिस्टीम इथं बघायला मिळणार आहे. ओके, बाकी जेव्हा आपण याचा फॉर्म भरू तर त्याच वेळी आपल्याला कळतं की नेमकं परीक्षा TCS घेणार आहे, IBPS घेणार आहे, त्या बाबतीत येतं. पुढे हे त्यांनी छान काम केले, परीक्षा पॅटर्न दिलाय, जसं कल्याण डोंबिवलींनी अजून दिला नाही, म्हणजे काही दिवसांवर परीक्षा असेल. कनिष्ठ लिपिक आणि कर साहेब दोघांसाठी सारखा परीक्षा पॅटर्न आहे बघा. मराठी 25, इंग्रजी 25, बौद्धिक चाचणी 25, सामान्य ज्ञान 25. बघा पहिल्या याचा 2 दर्जा 12वी लेवलचा, खालच्या याचा 2 पदवी लेवलचा. बघा मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न येतील. 100 प्रश्न, 200 गुण, एकूण गुण किती 200 आणि वेळ किती मिळणार आहे तुम्हाला 2 तास. आणि ग्रुप वाईज सिस्टम मे बी असणारच आहे त्याला. कर सहाय्यक याच्यासाठी सेम आहे. बाकी विधी सहाय्यकला सेम पॅटर्न आहे, म्हणजे जे तयारी करतायत ना तर त्यांना आपली जी नॉन टेक्निकलची बॅच आहे ना मनपाची, तर ती त्या घ्यावीच लागणार आहे. ज्याला तयारी करायची तर त्यांनी ती बॅच नक्कीच घ्या. तुमची टेक्निकलची तयारी तुम्ही करू शकता. पण सिमिलर पॅटर्न आहे नॉन टेकचा, त्याच्यासाठी पण आपली जी बॅच अवेलेबल आहे तीच तुम्ही जॉईन करायची. प्रोग्राम तुमचं मे बी नॉन टेक्निकल एवढं स्ट्रॉंग, इतिहास, मराठी व्याकरण, तर हे आपलं सुटून जातं. तर त्यांनी नक्कीच आपली ही नॉन टेक्निकलची बॅच जॉईन केली पाहिजे याच्यासाठी. त्यासोबत स्टेनोग्राफर, रोखपाल सगळ्यांसाठी सेम पॅटर्न आहे. फक्त काय टेक्निकलचे तुमचे 40 प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, पुन्हा हार्डवेअर इंजिनियर असेल, डेटा सायन्स, डेटा मॅनेजर असेल, यांच्यासाठी पण तांत्रिकचे 40 प्रश्न, पण जे 60 मार्कांची खऱ्या पद्धतीची तयारी आहे तर ती मात्र आम्ही करून तुमच्याकडून घेतो. 1900 रुपये. माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क नाही. एकापेक्षा जास्त पण पदासाठी फॉर्म भरू शकतात, पण प्रत्येकासाठी शुल्क वेगवेगळं असेल. मग याच्यासाठी लक्षात घ्या, खूप साऱ्या पदांना 200 गुणांची तयारी डायरेक्ट तुमची या बॅच मधून होऊन जाणार आहे मित्रांनो, या बॅच मधून. त्याच्यानंतर काहींसाठी 120 गुणांची तयारी तुमची होणार आहे नॉन टेक्निकलची. आणि मित्रांनो ही बॅच साठी मी आग्रह का करतोय, कारण की याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ फॅकल्टीजने शिकवलेलं आहे. 2023 मध्ये जी सरळ सेवा झाली होती तर त्यावेळी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त सिलेक्शन दिले होते. तुम्ही तुमच्या मित्रांपैकी जर कोणी सिलेक्शन झालं असेल ना तर त्याला नक्की तुम्ही इग्नाइट अकॅडमीशी विचारू शकतात. आणि याच्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाइम, टॉपिक आणि विषयानुसार सर्व टेस्ट तुम्हाला वेळ मिळणार आहे. आणि रेकॉर्डेड बॅच आहे. याचा फायदा असा होईल की सर्व लेक्चर्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. काही मुलांना कसं राहतं की त्यांना 2x ने बघायला आवडतं, जसं मला सुद्धा कुठलेही लेक्चर बघायचं असेल तर मी 2x ने जनरली बघतो. तर त्याच पद्धतीने असे जे 2x वाली गँग राहते ना तर त्यांना मात्र लेक्चर्स हे लवकर संपतात, त्यांचा अभ्यासही लवकर होतो, म्हणून ते हे बॅच नक्की जॉईन करू शकतात. आणि आपले इतर जाहिरात सध्या आलेली, फक्त जाहिरातीच नाही मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण कंटेंटचे पण व्हिडिओ देतो. फॉर एक्झाम्पल अमोल सर तुम्हाला जीके जेचे अतिसंभाव्य प्रश्न संचांचा सराव करून घेतील. परीक्षेत कसे प्रश्न येतात त्याच पद्धतीने ते डेली सकाळी चालू घडामोडी घेतात की ज्याच्या माध्यमातून खूप सारे प्रश्न याच सेशन मधून आलेले आहेत. आणि तुम्हाला स्टेट बोर्डची सिरीज सध्या नितीन सर जिओग्राफी शिकवतात. अत्यंत छान पद्धतीने तुमचे स्टेट बोर्ड हे कव्हर होऊन जातील, कारण की त्याच्यामधूनच अल्टिमेटली परीक्षेला प्रश्न बनत असतात. तर हे आपले काही मोफत उपक्रम आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर, ते बघायला तुम्ही विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती देखील शेअर तुम्ही केलीच पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.